नमस्कार, मी तेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, आज खतरनाक व्हिडिओ पुन्हा घेऊन आलो. सध्या एका नियम व अटीची चर्चा चालू आहे. म्हणजे असं समजा का साध्या भाषेत कायदा. UGCनं नवीन नियम बनवले. आता हे UGC का आहे तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ही अशी संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे, जिले स्वतः काही संवैधानिक अधिकार दिले आहे, जिच्यानुसार या देशातल्या सर्व युनिव्हर्सिटी आणि कॉलेज तिच्या नियमावर चालते. म्हणजे तिथं शिक्षण कसं भेटायला पाहिजे, शिक्षणाच्या पद्धती चांगली आहे का, ठीक आहे, शिक्षण हे भेदभाव विरहित व्हायला पाहिजे, एज्युकेशन घेताना समानता असली पाहिजे, त्याच्यानंतर शिक्षणाच्या पद्धतीमध्ये ठीक आहे जे बदल आता नव्यानं लागू केले ते बरोबर युनिव्हर्सिटी लागू करत आहे का नाही हे सगळं पाहायचं काम UGC करते. इनडायरेक्टली युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसवर कंट्रोल ठेवायचं काम UGC करते. आता UGC हे काम करत असताना म्हणजे कॉलेज आणि शाळा कशा चालाव्या, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी कशा चालाव्या याचे नियम ठरवून देते. साध्या भाषेत याची नियमावली तयार करते. साध्या भाषेत असं समजा का शाळा कॉलेज वसतिगृहासाठी ठीक आहे कायदे बनवणारी संस्था आहे UGC. आता UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आता हिनं एक नवीन रेग्युलेशन पारित केलं होतं, म्हणजे नवीन नियमावली पारित केली. 2012ची एक जुनी नियमावली होती, तिला कॅन्सल केली किंवा त्याच्यात बदल केले आणि नवीन नियमावली 2026ची लागू केली. याच्यावर अनेक सवर्ण जातीच्या म्हणजे जे जनरल कॅटेगरीतले पोरं आहे त्यानं प्रचंड विरोध केला. एकही SC वाला, ST वाला आणि OBC वाला समोर आला नाही. काही सवर्ण जातीच्या नेत्याने कमेंट्स केल्या का आपण शिकल्या सवरल्या SC ST OBC ले या कायद्याला विरोध करायला लावू. ते ब्रिजभूषण जो आहे ज्याच्यावर आरोप होता बलात्काराचा, त्याचं हे स्टेटमेंट आहे. मी तुम्हाला जे सांगून राहिलो का SC ST OBCच्या शिकलेल्या पोरायला याचा विरोध करायला लागेल. तर त्या चिवट्याला सांगतो मी का एवढे OBC SC STचे पोट्टे बयान नाही आहे का त्याला का बोलायचं का बोलायचं नाही हे शिकल्यावर समजणार नाही. पण विषय असा आहे का सत्ता कोणाचीच नाही हे मात्र ठीक आहे त्या सवर्ण जातीमध्ये म्हणजे सवर्णामध्ये ज्या जाती जे जनरल कॅटेगरीत मोडतात ठीक आहे त्याला समजलं असं का मोदी कोणाचाच नाही, मोदी फक्त पैसेवाल्याचा आहे. ठीक आहे, आणि मोदीच्याच मतदारसंघात UGCचं हे विधेयक ठीक आहे म्हणजे हे जे नियमावली आहे हे सुप्रीम कोर्टानं कॅन्सल केली. ठीक आहे, पण कॅन्सल पूर्णतः केलेली नाही. त्यानं सांगितलं का मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही नवीन याच्या जागी नियमावली आणा, पण त्या नियमावलीमध्ये स्पष्टता असली पाहिजे. असं का होतं का प्रचंड सवर्ण जातीचे जे पोरं आहे म्हणजे जे जनरल कॅटेगरीत मोडतात त्या पोरानं विरोध केला आणि विरोध उत्तर भारतातच जास्त झाला. ठीक आहे, त्यानं काऊन केला का केला ते आपण पाहणार आहे. पण आपण या बिलाला सपोर्ट करायला पाहिजे होता. जे SC ST OBC त्याच्यानंतर दिव्यांग आणि महिलांच्या बाजूचं हे विधेयक होतं. हे विधेयक कायच्यासाठी आणलं किंवा या अधिसूचना किंवा हे नियम कशासाठी आणले UGCनं ते आपण पाहू. सुप्रीम कोर्टानं का म्हणलं ते बी पाहू. आता लक्ष द्या, सगळ्यात पहिले तर भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 15 म्हणते का या देशामध्ये समानता इक्वॅलिटी आली पाहिजे. याच्यासाठी भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंथ वंश लिंग आणि जन्मस्थान मी का म्हणून राहिलो भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 15 कलम 15 असं म्हणते का या भारतामध्ये इक्वॅलिटी राहिली पाहिजे, समानता राहिली पाहिजे. याच्यासाठी भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंथ लिंग वंश आणि त्याचं जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. आता मागे एक भेदभावाची घटना झाली. आपण एका नागालँडच्या पोराचं ठीक आहे शिमल्याले ठीक आहे चायनीज म्हणून त्याला मारलं. ठीक आहे, आपल्या इथं उत्तराखंड राज्यात ती घटना झाली. हे हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये मागे एक व्हिडिओ घेतला होता मी. तो असं सुद्धा भेदभाव करता येणार नाही. जात धर्म लिंग वंश आणि जन्मस्थान ठीक आहे याच्यावरून भेदभाव करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. मग आता भारतामध्ये इक्वॅलिटी आली पाहिजे याच्यासाठी UGCने चांगल्या नियमावली आणि दुरुस्ती आणल्या. मला वाटते हे दुरुस्ती आणणारे कदाचित सवर्ण नसतील म्हणून त्यांनी आणल्या. UGC मध्ये एखादा अध्यक्ष OBC किंवा SC STचा आला असेल
आणि त्यांना या नियमावली आणू शकते. कारण सवर्ण ठीक आहे अशा नियमावली आणन असं मला वाटत नाही, किंवा आणल्या असन तर तो कदाचित लिबरल असावा, तो खरंच इक्वॅलिटीचा अर्थ समजत असावा. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं, तर सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं का याच्यामुळे भारत पुन्हा ठीक आहे जाती व्यवस्थेकडे जाऊ शकते. अरे पण म्हणा, जाती व्यवस्था अजून खतमच झाली नाही या देशातली. ठीक आहे, अजूनही जातीनुसार भेदभाव केला जाते आणि अशा कितीतरी घटना रोजच्या घडतात. पण याचा गैरवापर होऊ शकते असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, आणि गैरवापर होऊ शकते म्हणून ठीक आहे याच्यात काही बदल करणं गरजेचे आहे. तर बदल करायला पाहिजे, काय आहे ते. पण त्याच्यात ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी मात्र तेवढ्याच तथ्य आहे, आणि त्या तथ्यावरच UGCनं हे सगळं केलं आहे. मग UGCनं असं का केलं त्याच्यावर सर? ठीक आहे, आर्टिकल 15 मी जे तुम्हाला सांगितलं ते सांगितलंच, पण विषय असा आहे का आता इथं पहा. ठीक आहे, हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का UGCनं हे विधेयक आणलं का, तर 2017-18 युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये जातीय भेदभावाच्या 173 घटना घडल्या होत्या. हे आता आमच्या वर्धेमध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे. इथं अनेक वेळा जनरल कॅटेगरीची मुलं SC STच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे जातीवाचक किंवा तिथले कॉलेजचे प्राध्यापक सुद्धा भेदभाव करतात. ठीक आहे, अशा अनेक घटना तिथं झाल्या. ठीक आहे, अनेक विद्यार्थ्यांना सस्पेंड सुद्धा केलं. त्याच्यासाठी आम्ही तिथं गेलो बी होतो. ठीक आहे, आम्ही नागरिक म्हणून गेलो. ठीक आहे, आणि त्या तिथल्या प्राध्यापक लोकांना समजून सांगितलं का असं तुम्ही वागू नका. अशा 173 2017-18 होत्या. आता 2023-24 378 जातीय भेदभावाच्या घटना युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी केल्या. म्हणजे मागच्या ठीक आहे 5-6 वर्षामध्ये 118% जातीय भेदभावाच्या घटनेमध्ये वाढ झाली, आणि 118% वाढ झाली. त्याच्यातल्या काही निकाली निघाल्या आणि अर्ध्यापेक्षा जास्त निकालीच निघाल्या नाही. म्हणून UGCला कदाचित वाटलं असेल का ह्या जातीय भेदभाव दूर व्हायला पाहिजे, जातीय भेदभाव खतम व्हायला पाहिजे. आता जातीय भेदभाव कमी व्हायला पाहिजे किंवा जातीय भेदभावच नसायला पाहिजे, इक्वॅलिटी आले पाहिजे. म्हणून राज्यघटनेत जे आर्टिकल 15 आहे त्या आर्टिकल 15 अनुसरून भारतीय संसदेनं 1955 एक कायदा पारित केला, नागरी संरक्षण अधिनियम किंवा नागरी संरक्षण कायदा 1955. तो कायदा स्पेशली अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी आहे. कारण त्या लोकांना ठीक आहे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बस स्टँड पाणठेल्यावर येऊ दिल्या जात नव्हतं, पाणठेल्यावर चहा प्यायले पिक्चरच्या टाकीजवर पिक्चर पाहायला येऊ दिल्या जात नव्हतं. ठीक आहे, पाणी प्यायच्या हौदावर किंवा सार्वजनिक विहिरीवर पाणी प्यायला येऊ दिल्या जात नव्हतं. त्यांच्यासोबत वारंवार भेदभाव होत होता, मंदिरात दर्शन घ्यासाठी येऊ दिल्या जात नव्हतं. हे सगळं कुठंतरी बंद झालं पाहिजे. म्हणून भारताच्या संसदेत 1955 नागरी संरक्षण संहिता पारित झाला. तो कायदा असं म्हणते का जे सार्वजनिक स्थळ आहे, मग ते हॉटेल असो, ते एखादं दुकान असो, मग ते किराणा दुकान असो, कपड्याचं असो का अजून कोणतं असो, ठीक आहे कोणतंही दुकान असो, पिक्चरची टाकीज असो, बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो, ठीक आहे सरकारचं एखादं ग्रंथालय असो, रुग्णालय असो, सगळेच दिलं आहे त्याच्यात, कलम टू कलम दिलं आहे. ठीक आहे, वसतिगृह असो, हे सार्वजनिक ठिकाण आहे. चहाची टपरी असो, पाणठेला असो, चौक असो, गावची चावडी असो, या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीनं जातीमध्ये भेदभाव करू नये. जर केला तर त्याच्यासाठी ठीक आहे 1 ते 7 वर्षापर्यंत सजा आहे आणि दंड वेगळे आहे. मग अशी प्रोव्हिजन हे आर्टिकल 15 अनुसरून केली का जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे आणि इक्वॅलिटी आली पाहिजे. मग आता असं जेव्हा कोर्ट सांगते, भारताची संसद सांगते, असे कायदे केले आहे, तर UGCनं केलेली दुरुस्ती चुकीची का? UGCनं असं म्हणते का याच्यानंतर प्रत्येक कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये एक कमिटी राहील. ठीक आहे, त्या कमिटीले म्हणून इक्विटी कमिटी. इक्विटी म्हणजे इक्वॅलिटी आणणारी कमिटी. आता या इक्विटी कमिटीमध्ये 9 सदस्य राहील. ठीक आहे, पहा का म्हणते, हे जे आहे का 13 जानेवारी पासून जे UGCचं ठीक आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं नवीन नियमावली चालू केली, प्रमोशन ऑफ इक्विटी अँड हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026.
हा नवीन ठीक आहे नियम किंवा नवीन आदेश पारित केला आणि त्या आदेशात काय म्हणते तर लक्ष द्या, त्या आदेशात हे जे इक्विटी कमिटी स्थापन करण्यात येईल याचे 9 सदस्य राहील, याच्यातले 5 सदस्य तर मागासवर्गीय राहील, ते SC ST OBCचे राहील. ठीक आहे. आता हे जे 4 सदस्य आहे हे कोण आहे याच्याबाबत क्लिअरनेस नाही, त्यांना दिली नाही, द्यायला पाहिजे होती. एक महिला राहील, एक दिव्यांग राहील, ठीक आहे, 1-2 जनरल कॅटेगरीचे बी लोक राहील. कारण आतापर्यंत अन्याय हा जनरल कॅटेगरीच्या लोकांना, खालच्या जातीतल्या लोकांचा केलेला आहे. ज्या काही घटना झाल्या ठीक आहे, आता अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना अधिक संरक्षण देण्यासाठी त्याच्यावर जो अन्याय अत्याचार होत होता, मारपीट होत होती, ठीक आहे, जातीवाचक शिवीगाळ दिल्या जात होती, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना ठीक आहे भेदभावाचा एवढा मानसिक त्रास दिला जात होता, त्याच्यापासून त्यांना ठीक आहे म्हणजे सुटका करण्यासाठी भारत सरकारनं 1989 एक कायदा केला, अनुसूचित जाती जमाती SC व ST चे ठीक आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम. अत्याचारावर प्रतिबंध SC ST वर होणाऱ्या हा एक दुसरा कायदा केला, तो तर केलाच नागरी संरक्षण, ठीक आहे, याच्यात जातीवाचक शिवीगाळ केली, मारझोड केली किंवा अजून केली. आता याच्यामध्ये अनेक खोट्या तक्रारी दाखल झाल्या मायावर स्वतःवर. ठीक आहे, इलेक्शनच्या टायमाले एका अनुसूचित ठीक आहे जमातीच्या बाईनं खोटी तक्रार दाखल केली, मी जिले अजून ओळखत नाही. ठीक आहे, मला 6-7 दिवस फरार राहावं लागलं होतं, म्हणजे पहा कारण ते नॉन बेलेबल आहे. ठीक आहे, तर मला अटकपूर्व जामीन मंजूर करून घ्यावा लागला होता, तर मी 6-7 दिवस फरार होतो. म्हणजे माझ्यासारखा शिक्षक माणूस खोट्या तक्रारीत फरार होते, तर या कायद्याचा गैरवापर होते असे सुप्रीम कोर्ट म्हणते. होते ना, मग याचा अर्थ असा नाही का गैरवापर होते म्हणून तो कायदा चुकीचा आहे. याचा अर्थ अनेक गैरवापराच्या केसेस झाल्या म्हणून अनुसूचित जाती जमातीचा तो कायदाच कॅन्सल करून टाकायचा नाही, बा याचा गैरवापरच फार होत आहे, असं नाही होत. त्या जाती आणि जमातीच्या लोकांना संरक्षण देणारा तो कायदा आहे. ठीक आहे, त्यांचं जे ठीक आहे मानसिक शारीरिक अत्याचार त्याच्यावर होऊन राहिला त्याच्यापासून सुटका झाली पाहिजे आणि इक्वॅलिटी आली पाहिजे. कुठंतरी माणसाले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भेटला पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारात ह्या गोष्टी इन्क्लूड करून ठेवल्या. समजलं का? आर्टिकल 16 आर्टिकल 17 हे त्याचे संरक्षणाचे ठीक आहे मूलभूत घटक आहे भारतीय राज्यघटनेत. भारतीय राज्यघटनेचा पायाच मूलभूत अधिकार आहे, ज्याच्यावर इक्विलिटी आली पाहिजे. याच्यासाठी ठामपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का जाती व्यवस्था तेव्हाच नष्ट होईल जेव्हा ठीक आहे सवर्ण लोक खालच्या जातीतल्या लोकांवर अन्याय अत्याचार करणं बंद करा. आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्या बरोबरीत येत नाही आणि तुम्हाला बरोबरीत त्याच्या याचा SC ST OBC ले, तर हे तुम्हाला जर बरोबरीत याचा आहे तर तुम्हाला शिका लागल. म्हणून शिक्षणासाठी आरक्षण दिलं, वसतिगृहामध्ये आरक्षण दिलं, नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. आणि म्हणून UGCनं केलेलं जे गोष्ट आहे त्याच्यात काही चुका असेल तर बदल कराव्या, पण याचा अर्थ पूर्णच्या पूर्णच UGCनं तयार केलेली नियमावली चुकीची आहे असं म्हणणं चुकीचं ठरत. मग कोर्ट असं म्हणते का या नियमामध्ये बदल करावे, तोपर्यंत ठीक आहे 2012ची नियमावली लागू राहील. पण मोदी ठीक आहे मोदी साहेबाचं आम्ही खरंच स्वागत करतो का तुम्ही ठीक आहे या नियमावलीसाठी सपोर्ट केला, म्हणजे तुम्ही हा पुढाकार घेतला. तर आता विषय असा झाला का आतापर्यंत जे सवर्ण लोक होते जनरल कॅटेगरीचे त्याले मोदी देव वाटत होता, सनातन धर्माचा देव होय बा, आता तोच त्याच्या उरावर बसला. तर आता हिंदू हा शब्द चुलीत गेला, आता मोदी त्याच्यासाठी तेली झाला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विचार करा का लोक हिंदूवरून आता जातीवर आले, का आता मोदी तेली आहे आणि मोदी OBC आहे आणि म्हणून सवर्णावर आता ह्या हमला करून राहिला. बा आता साल मला विचार येऊन राहिला का साल हे कुठून शोधून काढते रे बुवा हे. तर आता असं भारतामध्ये चालू आहे का सवर्ण जातीचे लोक आता मोदीले तेली म्हणून टार्गेट करून राहिले. तर असं जर कोणी टार्गेट करत असेल तर मग असे आतापर्यंत अनेक कायदे जे केले तर याच्यात किती अन्याय अत्याचार झाला. ठीक आहे, तर आम्ही बोंबलू सांगितलं तर सवर्ण जातीचे लोक OBC ले SC ST ले सपोर्ट करत नव्हते. ठीक आहे, आणि त्याच्यात हे आता त्यांना असं वाटते का SC ST OBC ना या नवीन UGCच्या नियमात दुरुस्त्या करायला पाहिजे, कारण हे हिंदू धर्मातल्या जातीमध्ये विद्यार्थ्यांना ठीक आहे विभागण्याचं काम हा UGCचा नवीन कायदा करत आहे, नवीन रेग्युलेशन करत आहे.
मला असं वाटते का असं अजिबात करत नाही. युजीसीनं असं म्हटलं का ह्या ज्या घटना वारंवार जातीभेदाच्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये होत आहे या कुठंतरी सुटल्या पाहिजे. ठीक आहे, आणि खरंच इक्वॅलिटी स्थापन झाली पाहिजे. पण सुप्रीम कोर्टमध्ये का पुन्हा जाती व्यवस्थाच भारतात आणायची आहे का, जाती व्यवस्थाच ठीक आहे पुन्हा निर्माण करायची आहे का? तर उलट ठीक आहे मला असं वाटते का ही जाती व्यवस्था बंद करायची आहे. तर याच्यासाठी जातीवाचक कोणी बोलू नये, जातीवाचक कोणी शिवीगाळ करू नये किंवा जातीभेद कुठं करू नये. याच्यासाठी युनिव्हर्सिटीत शिकत असताना विद्यार्थी जातीवाचक कोणी आपल्याला बोलल्यामुळे मानसिक तणावात राहू शकतो, त्याचा इफेक्ट त्याच्या परीक्षेत होऊ शकतो, त्याला डिमॉरलाइज जातीवाचक ठीक आहे शिवागाळ करून त्याला डिमॉरलाइज करू शकते एखादा सवर्ण जातीचा विद्यार्थी. त्याच्यामुळे आणि तो उलट खेड्यातून आलेला असते, त्याच्यामुळे तो जास्त डिमॉरलाइज होऊन त्याचा परिणाम त्याच्या शिक्षणावर होऊ शकते. याच्यासाठी हे जे इक्विटी कमिटी आहे हे तयार होणं गरजेचं आहे. आणि मायामतानं तरी ठीक आहे याच्यावर लवकरात लवकर चांगल्या दुरुस्त्या युजीसीनं आता आणाव्या. ठीक आहे, आणि म्हणून ठीक आहे याच्यात का म्हणते ही इक्विटी कमिटी जी राहील, तर हे इक्विटी कमिटी महाविद्यालयात युजीसीने देशातल्या प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी कमिटी बनवणं बंधनकारक केलं होतं या रेग्युलेशननुसार. आणि त्याच्यात SC ST OBC ठीक आहे, त्याच्यानंतर आर्थिक मागास प्रवर्ग, दिव्यांग, महिला यांच्या तक्रारी सोडवण्याचं काम हे करल, त्याही जातीवाचक तक्रारी असेल तर. ठीक आहे, आणि या कमिटीकडे SC ST आणि OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्याची व त्या तक्रारीचे लगेच निवारण करायचं. बरं, आता निवारण किती वेळात करायला पाहिजे? या कमिटीनं निवारण ठीक आहे ही कमिटी 24/7 म्हणजे 7ही दिवस रविवार सहित चालू राहील. ठीक आहे, 24 तास चालू राहील, कधीही तुम्हाला कंप्लेंट करता येईल आणि 24 तासाच्या आत ही कमिटी त्याच्यावर लगेच कारवाई करण आणि 15 दिवसाच्या आत आपला अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा युनिव्हर्सिटीचे डीन यांना सादर करण. ठीक आहे, सादर करण म्हटलं त्याच्यामुळे सवर्ण जातीच्या पोराचं म्हणणं होतं का हे आमच्यावर अन्यायकारक आहे, विद्यार्थ्यांमध्ये जाती भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, ऑलरेडी जातीभेदाच्या घटना होऊन राहिल्या, तर मग हे का होय, मग त्याचं सोल्युशन कोण देईल? ठीक आहे, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणते का जसं वा ठीक आहे तुम्ही जातीत भेद करून तुम्ही विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या जातीचे वसतिगृह निर्माण करून राहिले ते आहेच. ठीक आहे, ते आताच नाही पहिलेपासून आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी उदाहरण दिलं सुप्रीम कोर्टाने का अमेरिकेमध्ये कृष्णवर्गीय विद्यार्थ्यांचे आणि ठीक आहे गोऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे उच्चवर्गीय विद्यार्थ्यांचे वेगवेगळे हॉस्टेल आहे. ते याच्यासाठी आहे का जे भुरे लोक आहे त्यांनी अनेक कृष्णवर्गीय लोकांचा मर्डर केला, त्याच्यात त्यानं पंतप्रधान नाही बोलला, अब्राहम लिंकनले नाही सुल्ल भाऊ, ते किस गली में खसखस आहे. 350 वर्ष लागले त्याले एका कृष्णवर्गीय माणसाले राष्ट्रपती पदावर नेण्यासाठी. बराक ओबामा हा पहिला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे जो निग्रो होता म्हणजे कृष्णवर्गीय होता. मग तुम्ही विचार करा का एवढा लोकशाही सांगते जगाले, लोकशाहीचं ज्ञान जगाले पाजणारा देश हा 350 वर्षानं निग्रो माणसाले राष्ट्रपती बनवते. म्हणून ठीक आहे हे जे जात धर्म पंथ आणि वंशाचा भेदभाव आहे हा आताचाच नाही आहे, हा तवाच मिटन जोपर्यंत याच्यावर कडक कायदे बनत नाही. आणि हे बनायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ही कमिटी भेदभावाच्या तक्रारीचे निवारण करेल आणि याच्यावर लगेच कारवाई करेल. ठीक आहे, कॉलेज कॅम्पसमध्ये समानतेचे वातावरण तयार करणे, विद्यापीठात जाती आधारित भेदभाव होण्याआधीच तो रोखणे व तसा प्रकार झाला तर पीडित व्यक्तीची मदत करणं ठीक आहे हे काम या कमिटीला देण्यात आलं, चांगलं होतं. ठीक आहे, नवीन नियमानुसार या कमिटीला अनेक अधिकार देण्यात आले होते. ठीक आहे, इतके वर्ष विद्यापीठामध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी 2012चे नियम लागू होते, ते नैतिकतेवर आधारित होते. ठीक आहे त्याच्यात शिक्षेची विशेष अशी तरतूद नव्हती, पण याच्यात अशी शिक्षेची तरतूद केली होती. मात्र युजीसीने आता नवीन नियम मांडले व कडक कायद्याच्या स्वरूपात ठीक आहे स्वरूपातले होते. या नियमानुसार दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद होती. ठीक आहे, शिक्षा होती. आता जातीवाचक काही घटना झाल्या ते ना युनिव्हर्सिटीतच झाल्या, तर युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये काही झगडा बिगडा झाला, काही झालं, दंगे फसाद झाली, तर पोलिसाले डायरेक्ट कारवाई करता येत नाही.
त्याच्यासाठी कॉलेजची परवानगी पाहिजे. कॉलेजला विचारते, कॉलेज युनिव्हर्सिटी कॅम्पसवाले आपल्या लेवलवर ठीक आहे ते हँडल करते. डायरेक्ट कॅम्पसमध्ये जाऊन पोलिसांना कारवाई करता येत नाही. हे पॉवर युजीसीचे आहे. हे पॉवर युजीसी त्या कॉलेजला देते, कारण हे विद्यार्थी अवस्थेत असतात आणि याच्यावर अशी कारवाई झाली तर याचं पुढील वाटचाल, पुढील भविष्य ठीक आहे हे धोक्याचं होऊ शकते. स्वाभाविक आहे ठीक आहे, एखाद्याचं भविष्य खराब करू नये मी या मताचा आहे. तो जनरल कॅटेगरीचा असो का SC STचा असो, पण त्यानं जर जाती व्यवस्थेवर बोट ठेवलं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला जातीवाचक शिवा दिल्या असेल किंवा त्या युनिव्हर्सिटीच्या एरियामध्ये समानतेचं तत्व मोडून तो जातीवाचक शिवीगाळ करून एखाद्याला खालतं दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे मात्र चुकीचं आहे. म्हणून या नियमांना जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध सुरू झाला. विरोध करण्याचं म्हणणं होतं की हे नियम जनरल कॅटेगरीच्याच विरोधात आहे. तर जनरल कॅटेगरीच्या विरोधात नाही, इक्वॅलिटीच्या विरोधात आहे. मग तेव्हा SC ST अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम ठीक आहे हाय म्हणान तुम्ही काही दिवसानं का हा आमच्या विरोधात आहे ठीक आहे, कारण SC STले काही बी आम्ही म्हणू ठीक आहे, साधा जरी झगडा झाला तर बा हे आमच्यावर अॅट्रॉसिटीची केस दाखल करते ठीक आहे. तर याचा सर्वात जास्त तर राजकीय लोक फायदा घेते. याचा अर्थ ठीक आहे तो कायदा चुकीचा आहे असं नाही होत. त्याच्यामुळे एखादी खरंच जेन्युअन घटना झाली तर अशा वेळी त्या माणसाला न्याय नाही भेटायचा होय, हे तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न्याय द्यायचा आहे, खरंच घटना तशी झाली आहे तर ते वास्तविक त्या कायद्यानंच न्याय मिळू शकते, दुसऱ्या कायद्यानं मिळू शकत नाही. म्हणून एखाद्या SC ST OBC दिव्यांग महिलेवर अन्याय अत्याचार झाला, तिला जातीवाचक वंशवाचक आणि ठीक आहे त्याच्यात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर मात्र असा विद्यार्थी ठीक आहे कुठंच सुटायला पाहिजे नाही, त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आता जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणते जर आमच्यावर अन्याय केला तुमच्यावर कोण अन्याय करण भाऊ, अशी कोणाची मजा आहे का तुमच्यावर अन्याय करण. तुम्ही ऑलरेडी जनरल कॅटेगरीतले लोक आहेत, तुम्हीच अन्याय करत आले आतापर्यंत आणि तुमच्यावर कोण अन्याय करणार आहे ठीक आहे. आणि तुमच्यावर जरी अन्याय होत असेल तरी त्याची चौकशी करावी मी असं म्हणतो कमिटीनं. पण आतापर्यंत इतिहास आहे तर अन्याय हा सवर्णानं केला आहे, ज्याच्यापाशी जास्त पैसे बुद्धिमत्ता शिकून मोठ्या पदावर त्यांनी अन्याय केला आहे आणि ते ठीक आहे नमूद आहे, ते काही सांगायचं काम नाही. त्याच्यामुळे असं होऊ शकत नाही का बा एखादा कायदा हा टोटली चुकीचा आहे. म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं का याच्यात काही फेरबदल करणं गरजेचं आहे आणि चांगले रेग्युलेशन इक्विलिटी खरंच येईन असे तयार करून ठीक आहे आम्हाला सादर करावे. कारण याच इक्विटी कमिटीमध्ये जनरल कॅटेगरीचे प्रतिनिधित्व नव्हते. नियमामध्ये फक्त SC ST OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भेदभावाविषयी बोलण्यात आले. आता ते जे तुम्हाला सांगितलं का 4 संदिग्ध लोक कोण राहील याच्याबाबत गॅरंटी नाही कोण राहील, ते त्यांनी सांगायला पाहिजे ते कोण राहील. एक महिला घ्यायला पाहिजे, एक दिव्यांग घ्यायला पाहिजे, 2 जनरल कॅटेगरीचे घ्यायला पाहिजे आणि ठीक आहे ते जे 5 लोक आहेत ते OBC SC ST असे घ्यायला पाहिजे ठीक आहे. मग त्याच्यानंतर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेदभावाचा बळी मानल्याचं गेलं आहे असं ठीक आहे असं म्हणणं होतं. या नियमाचा फायदा घेऊन जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला अडकवण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करता येऊ शकतात. त्या विरोधात जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी काही करू शकणार नाही असं जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं म्हणणं होतं. ते आता सांगितलं का आमचं कोण ऐकन ठीक आहे, आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही का म्हणायचं, खोटी तक्रार दाखल झाली तर का करायचं. आता हे बा ठीक आहे माझ्यावर खोटी तक्रार झाली अॅट्रॉसिटीची ठीक आहे का करणार आहे, केली दाखल ठीक आहे. पोलिसायले म्हणलं, आता पोलिसायले माहित आहे वरून दबाव होता पालकमंत्र्याचा ठीक आहे का कराच लागन. सत्ता आल्याच्या नंतर भानगड झाल्याच्या नंतर 3 दिवसानं माझ्यावर खोटी तक्रार दाखल केली ठीक आहे. आता हायकोर्टातून क्रॅश करून आणा लागेल. म्हणजे तुम्ही समजून घ्या, खोटी तक्रार दाखल मायावर झाली तरी मी असं नाही म्हणून राहिलो का तो कायदा चुकीचा आहे, नाही त्यानं अनेक लोकांना न्याय भेटू शकते. मग त्यामुळे UGCचे या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत म्हटलं की नव्या नियमानुसार फक्त SC ST आणि OBC विद्यार्थ्यांसोबतच भेदभाव होतो, जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव होत नाही असं आधीपासून ग्राह्य धरल्या जात आहे. हे संविधानाच्या कलम 14चं राईट टू इक्वेलिटीचं ठीक आहे राईट टू इक्वेलिटीच्या विरोधात आहे. मी म्हणतो राईट टू ठीक आहे राईट टू इक्वेलिटीचं कलम 15 आहे त्याच्या विरोधात आहे. कारण ठीक आहे या विद्यार्थ्यासोबत भेदभाव होत नाही तर मी म्हणतो या विद्यार्थ्यासोबत भेदभाव झाला
तर कमिटीनं याची बी चौकशी करावी. पण या विद्यार्थ्याला भेदभाव, जातीवाचक भेदभाव का करण? का याले ब्राह्मण आहे म्हणून शिवा देईन, ठीक आहे, असं म्हणून का कोणी? किंवा एखादा कोणी, ठीक आहे, आता कोणत्या जाती येते, ठीक आहे, जैन लोक येतात, मुस्लिम लोक येतात, ठीक आहे, तर त्यांना जातीवाचक शिवा देईन, असं तर होऊ नाही शकत. ठीक आहे, जातीवाचक शिवीगाळ ही खालच्या जातीतल्या लोकांना दिली जाते. ह्या आतापर्यंतची परंपरा आणि आतापर्यंत चालत आलेली रीत आहे. आणि हे जनरल कॅटेगरीतले जे सवर्ण लोक आहे हे देत आले आहे. मी तर जातीभेद नाही करून राहिलो, मी आतापर्यंतचा इतिहास सांगून राहिलो. तुम्ही इतिहास गवाह आहे, तुम्ही पाहून घ्या, घटना वाचून घ्या, ज्या ज्या घटना झाल्या. त्याच्यामुळे अनेक ओबीसी SC STच्या लोकांना या कायद्याची सडेजोड बाजू मांडायला पाहिजे होती, पण कोणी मांडत नाही. मी हा व्हिडिओ काही दिवसाच्या अगोदर घेणार होतो, पण मला वेळ भेटला नाही. पण मला असं वाटते का जनरल कॅटेगरीच्या मुलावर भेदभाव झाला तर त्याला बी याच्यात घ्यायला पाहिजे, पण सहसा असं होत नाही. तो जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी जर त्याच्यात टाकला तर तोच या पुरात टाकायचा आहे का यानं मला जातीवाचक शिवीगाळ केली, ठीक आहे, असा उलटा बोलायचा आहे. त्याच्यामुळे इथं सवर्ण लोक करणार नाही. आता अमेरिकेत गोरे लोक, आफ्रिकेत गोरे लोक कृष्णवर्गीय म्हणजे निग्रो लोकांवर अन्याय अत्याचार करते. तुम्हाला माहित नसन, 3 वर्ल्ड कप ICCनं दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमले बॅन केलं होतं. कारण आफ्रिकेच्या क्रिकेट टीम मध्ये, ठीक आहे, निवड समिती निवडताना फक्त गोरे बॉलर आणि गोरे बॅट्समन निवडत होती. चांगले पोरं निग्रो राहत होते बॉलर बॅट्समन, पण त्याला निवडत नव्हती. म्हणून ICCनं 3 वर्ल्ड कप बॅन केलं होतं साऊथ आफ्रिकेला. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या का वर्णभेद, जातीभेद, वंशभेद, ठीक आहे, जन्मस्थानावरून भेद, लिंगावरून भेद हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 15चं उल्लंघन आहे. आणि राईट टू इक्वॅलिटी येण्यासाठी, राईट टू इक्वॅलिटी मांडण्यासाठी आणि, ठीक आहे, या देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जातीभेद नष्ट करायचा असेल तर असे रेग्युलेशन, कायदे येणं गरजेचे आहे. थोड्याफार दुरुस्त असेल त्याच्यात तर त्या UGCनं कराव्या. आणि UGCनं एवढा चांगला कायदा आणला होता, त्याच्याबद्दल UGCचं स्वागत करतो. ठीक आहे, बाकी सवर्ण जातीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्यांना असं वाटलं अन्याय होऊन राहिला तर त्यांनी त्यांची बाजू मांडली. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यात, ठीक आहे, जे गरजेचे बदल आहे, मला असं वाटत नाही का त्यांनी त्याच्यातून OBC SC ST काढावं. ह्या ज्या घटनाचं प्रमाण वाढलं होतं त्याला अनुषंगानं UGCनं हा कायदा केला होता. म्हणून सुप्रीम कोर्टानं या कायद्याकडं इक्वॅलिटी आली पाहिजे. याच्या अगोदर भारत सरकारनं नागरी संरक्षण संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम सुद्धा केले आहे. त्या अधिनियमात एखाद्यानं खोटी तक्रार केली तर या निकालाचा रेफरन्स देऊन ते कायदे अवैध ठरवण असं भविष्यात होऊ शकते. कारण या कायद्याचा रेफरन्स देईन का आर्टिकल 14चं उल्लंघन आहे आणि आमच्यावर सुद्धा अन्याय होऊ शकते. आता तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, याच्यावर अनेक किस्से आहे आणि किस्स्याच्या काही गोष्टी सांगतो. आता इंडियन पिनल कोड नुसार, IPC नुसार, आता इंडियन पिनल कोड याच्या जागी भारतीय न्याय संहिता आला. ठीक आहे, आता हे जे इंडियन पिनल कोड आहे तर इंडियन पिनल कोड मध्ये आणि किंवा आताचा भारतीय न्याय संहिता म्हणा, याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये लक्ष द्या. ठीक आहे, याच्यामध्ये विनयभंग नावाचा शब्द आहे. आता हा जो शब्द आहे विनयभंग, हा विनय हा जो विनयभंग आहे हा खतरनाक शब्द आहे. विनय हा केवळ स्त्रियांनाच असतो. म्हणजे, ठीक आहे, एखाद्या स्त्रीकडं अश्लील नजरेनं पाहणं सुद्धा, ठीक आहे, हा सुद्धा गुन्हा आहे. आता नवीन भारतीय न्याय संहितेच्या कायद्यात. त्याच्यानंतर एखाद्या स्त्रीला डोळ्या मारणं, एखाद्या स्त्रीला चुकीचा स्पर्श करणं हे विनयभंग आहे. विनय हा स्त्रियांनाच असतो, पुरुषांना नाही. मग हे जे IPCतलं विनयभंगाचं कलम आहे हे बी म्हणतो मी का इक्वॅलिटीच्या विरोधात आहे. बलात्कार स्त्रियावरच होते. एखाद्या स्त्रीनं जबरदस्तीवर पुरुषावर जर बलात्कार केला तर असं होऊ शकत नाही कायद्याच्या म्हणण्यानुसार. मग हे राईट टू इक्वॅलिटीचं उल्लंघन करते. स्त्री पुरुष समानता जेव्हा गोष्ट करून राहिले तुम्ही, तर या जमान्यात स्त्रिया सुद्धा पुरुषावर बलात्कार करू शकते. मग UGCनं, ठीक आहे, जे मानलं ते चुकीचं का आहे, पण त्याच्या सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला तर अशा, ठीक आहे, मग असा एखादा, ठीक आहे, वकील पाहिजे का त्यानं हे गोष्टी मांडायला पाहिजे. माझ्यासारखा वकील असेल तर मानन हे गोष्ट
का जेव्हा तुम्ही सांगता का विनयभंग हे जेव्हा इंडियन पिनल कोडमध्ये आहे आणि आता ठीक आहे भारतीय न्याय संहितात आहे, तर विनय फक्त स्त्रियांनाच असतो, पुरुषांना विनय नसतो का? एखाद्या स्त्रीनं जर ठीक आहे चुकीच्या पद्धतीनं पुरुषाला जर स्पर्श केला आणि तो जर पोलीस स्टेशनला गेला का साहेब माझा विनयभंग या अमक्या अमक्या स्त्रीनं केला, तर त्याची पोलीस केस नाही होत ना भाऊ. स्त्रीनं गेली तर रपकन केस दाखल होते आणि त्याला उचलून बी आणते. मग विनय हा फक्त स्त्रियांनाच आहे का? पुरुषांना विनय नसतो का? पुरुषावर बलात्कार होत नसतो का? कायद्यामध्ये पुरुषावर बलात्कार होत नाही. कायद्याच्या मते बलात्कार फक्त स्त्रियांवर होतात आणि विनयभंग हा फक्त स्त्रियांचा होतो, विनय पुरुषांना नसतो. म्हणून ठीक आहे सुप्रीम कोर्टानं जे डिसिजन दिलं त्याच्यावर IPCतले हे जे कलम आहेत याचा बी अभ्यास करणं गरजेचं आहे. वकील जो कोणी माणूस आहे त्या माणसानं ठीक आहे डिबेटमध्ये असे मुद्दे मांडणं गरजेचे आहे ज्याच्यामुळे निकाल हा ओबीसीच्या विद्यार्थ्याचे म्हणजे SC ST बहुजन विद्यार्थ्याच्या बाजूने लागू शकला असता UGCच्या. पण आता काय आहे का तिथं थोडेसे चांगले वकील असले पाहिजे. त्याला हे सगळे ऑलराऊंड म्हणजे मी हुशार आहे असं नाही म्हणत, मी इकडलं तिकडलं अभ्यास करतो आणि त्याच्यावर रेफरन्स देताना, कारण कोर्टामध्ये भांडत असताना डिबेट करत असताना हे मुद्दे मांडता आले पाहिजे आणि ज्याला मांडता येते तो केस जिंकते. ठीक आहे त्याच्यामुळे ठीक आहे विनयभंगावर एक किस्सा मी तुम्हाला इथं सांगितला. असंच ते UGCच्या बिलाचं आहे. तुम्हाला याच्यात काय वाटते तुम्ही खालतं कमेंटमध्ये सांगा आणि याच्यावर UGCनं लवकरात लवकर चांगला एक ठीक आहे अधिसूचना किंवा अधिनियम काढून तो लागू करावा ज्याच्यात SC ST OBC आणि सवर्ण अशा कोणत्याच विद्यार्थ्यामध्ये भेदभाव होणार नाही आणि त्यांच्यामध्ये ठीक आहे तिथं जातीवाचक किंवा ठीक आहे विद्यार्थी मध्ये भेदभाव निर्माण होईल किंवा त्याच्यामध्ये बटवारा होईल असं काही होणार नाही. ठीक आहे आणि याच्यात रेफरन्स सांगताना असं बी सांगता येईल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय निवाडा मांडला होता आणि जातीय निवाडा इंग्रजांनी पारित करून दिला होता. त्याच्यावर महात्मा गांधींनी पुणे येरवाड्या जेलमध्ये आंदोलन केलं होतं का हिंदू पासून अस्पृश्य लोकांना तोडण्याचा हा प्रयत्न इंग्रजांचा आहे. पण ऍक्च्युली तसं नव्हतं. पण ठीक आहे आंदोलनाला बसल्यामुळे भारताचा मोठा नेता आंदोलनात जर कमी जास्त झालं त्या उपोषणाला बसलेल्या गांधीजीच्या, तर सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आलं असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माघार घेतली आणि पुणे येरवाडा करार त्यालेच म्हणते ऐक्य करार त्यालेच म्हणते येरवाडा करार, तो करार पारित झाला. तो करार असा होता का एका मतदारसंघातून ठीक आहे 2 लोक निवडून जाईल, एक जनरल कॅटेगरीतून लोक निवडून जाईल, इथं जनरल माणूस उभा राहील आणि सर्व लोक मतदान करणार आणि एक SC माणूस उभा राहील आणि SC माणसाले फक्त SCच लोक मतदान करणार. याच्यात दोघं लोक SC उभे राहिले तर SCच राहील. त्याच्यामुळे एक पद SC साठी राखीव राहील असं त्या जातीय निवाड्यामध्ये सांगितलं होतं. पण हे ठीक आहे हिंदूमध्येच फूट पाडत आहे असं त्यावेळेस ठीक आहे महात्मा गांधीजींना वाटलं. कारण महात्मा गांधीजींना साहजिक आहे आपापली विचारसरणी वेगळी असते, कोण लोक कसा विचार करण हे सांगता येत नाही. तर म्हणून महात्मा गांधींनी ठीक आहे भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदरच बा इंग्रजांनी जसं हिंदू मुसलमान वेगळे केले तसे हिंदूमध्ये अस्पृश्य वेगळे आणि बाकीचे वेगळे अशी फूट पाडत आहे असं गांधीजीला वाटलं. म्हणून गांधीजींनी आंदोलन केलं. तर ते त्यावेळच्या कंडिशनमध्ये गांधीजींनी काय केलं हे त्यांच्या डिसिजनने केलं आणि आंबेडकर साहेबांनी जे नेता वाचला पाहिजे देशाचा, कारण उद्या रोष आपल्यावर येऊ शकते, कारण देशासाठी गांधीजी तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माघार घेतली आणि जातीय निवाडा जो इंग्रजांना दिला होता ठीक आहे अस्पृश्य जातींसाठी ठीक आहे तो निवाडा रद्द करा लागला आंदोलन केल्यामुळे. तर याचा अर्थ असा नाही का चुकीचं आहे. म्हणून UGCनं हे बदल करणं जे आहे ते बदल चांगले केले होते. पण आता त्याच्यात कोणावरही भेदभाव होणार नाही असे करावे. पण त्याच्यात मला असं वाटते का त्याच्यात सवर्ण जातीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होते अशा किती घटना आतापर्यंत झाल्या हे सुद्धा UGCनं पाहावं आणि त्या चौकशीत जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यात सर्वाधिक तक्रारी कोणत्या विद्यार्थ्यावर अन्याय झाल्याच्या आहे याचा बी अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये सांगा. आजच्या दिवस इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.